आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 तालुका खेड जिल्हा पुणे येथील नाणेकरवाडी जिल्हा परिषद गट क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री गणेश कांताराम बोत्रे यांनी काल दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी त्यांचे हजारो हितचिंतक, तरुण युवक, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी यांना सोबत घेऊन त्यांनी उपविभागीय कार्यालय खेड येथे आपला नाम निर्देशन फॉर्म दाखल केला आहे। तसेच त्यांना नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील हजारो मतदारांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे जनतेत बोलले जात आहे। म्हणून आमच्या प्रतिनिधीने खेड येथे त्यांची घेतलेली छोटीशी मुलाखत आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील, श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। साहेब नमस्कार, माय माऊली न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नाणेकरवाडी जिल्हा परिषद आपण आपली उमेदवारी फायनल करणे आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे। तरी आपली रणनीती काय, पुढे वाटचाल काय? माझी कुठलीही रणनीती नाहीये, मला समाजाची सेवा करायची, त्याची समाज माणूस सेवा करण्याची संधी द्या। प्रचाराची रणनीती काय, प्रचार कशा प्रकारे आहे आणि जनतेचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला? प्रचार माझा ऑलरेडी झालेला आहे, लोकांपर्यंत आम्ही सर्व चाशिंपे असतील, आमचे जगताई असतील, आणि अगदी लोकांपर्यंत आमचे प्रत्येक उमरापर्यंत 2-2 राऊंड आमचे त्या ठिकाणी पूर्ण झाले। त्यामुळे राजकारणामध्ये मला असं वाटतंय की समाजकारण करून राजकारण केलं तर निश्चित त्या ठिकाणी समाज बरोबर राहतो। आज तुम्ही पाहिलं असेल फॉर्म भरण्याच्या निमित्तानं शेकडो महिला माझ्या बरोबर त्या ठिकाणी होत्या, आणि निश्चित त्या ठिकाणी मला असं वाटतं आम्हाला सर्वांना दिशा बरोबर निवडून आल्यानंतर नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटासाठी काय विकास करणार आपण? विकासाचे तसे बरेच मुद्दे आहेत, कारण की आपल्याकडे माझ्या माता भगिनींना स्वच्छ पाणी घरामध्ये त्या ठिकाणी येत नाही, परिसर आपला स्वच्छ नाही, आपल्याकडे ट्रॅफिकची समस्या आहे। त्याच्यापेक्षा महत्वाची समस्या आहे आपली इमारत स्वच्छ करण्याचा आमचा सर्वांचा मागणी। धन्यवाद साहेब माऊली। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।